नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ 8वा सखू आजी या पाठाची उर्वरित प्रश्नोत्तरं पाहत आहोत. उतारा क्रमांक 3, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 27-28. वेळ झाली आहे वाचनाची. मुलांनो, तुम्ही किती वाचता किती नाही मला माहिती नाही, कारण आपण समोरासमोर नाही आहोत. पण वाचणं खरंच गरजेचं आहे, नाहीतर उत्तरं सापडणार नाहीत. कृपया त्या ओळींवर बोटं फिरवून वाचा. मी सफिशियंट वेळ देते वाचण्यासाठी. उत्तरं तुमच्याकडूनच आली पाहिजेत. ठीक आहे, चला तर मग वेळ झाली आहे वाचनाची. तुमच्या वर्कबुकमध्ये उतारा जो आहे, पॅसेज, हा मागच्या बाजूला दिलेला असतो, पण मुद्दामून मी पुढे आणून तुमच्या स्क्रीनवर शेअर करते. याचं कारण असं, पहिल्यांदा परिच्छेद वाचला गेला पाहिजे आणि मग प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, पहिल्याच वाचनामध्ये मिळतील असंही सांगू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला पॅसेज वाचणं गरजेचं आहे. ठीक, चला तर मग पॅसेजचं वाचन करूया. मला वाटतं परिच्छेदाचं वाचन झालं असेल. आता आपण प्रश्नाकडे वळूया. तिसरा परिच्छेद आहे म्हणून प्रश्न क्रमांक 3 आहे. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातलं कृती एक आकलन कृती आहे. त्यातला पहिला घटक दिलेला आहे. उतार्यानुसार वाक्यांचा क्रम लावा. याचा अर्थ असा आहे, 4 वाक्य दिलेली आहेत. तुम्हाला पॅसेज वाचायचं आहे पुन्हा एकदा, आणि त्यानंतर त्या उतार्यामध्ये आलेले ह्या ज्या 4 ओळी दिलेल्या आहेत त्या कुठल्या क्रमाने आल्या आहेत त्या क्रमांक तुम्हाला द्यायचे आहे. मी ओळी वाचून दाखवते. पहिली ओळ आहे, कैक वर्षांत असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. दुसरं वाक्य दिलंय, तिथून पुढं झोपच लागायची नाही. तिसरं विधान आहे, कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. आणि चौथं वाक्य आहे, बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. आता तुमची वेळ झालेली आहे. 10 ते 15 सेकंद तुम्हाला दिले जातील. हातात पेन्सिल घ्यायची आहे आणि वाक्याचा क्रम पटकन शोधून तिकडे लिहायचा आहे समोर. त्या वाक्याच्या समोर 1, 2, 3, 4 नंबर लिहायचे आहेत. जो तुम्हाला जे वाक्य पहिलं वाटतं त्याला पहिला क्रमांक द्या. अशा प्रकारे 4ही वाक्यांना क्रमांक द्यायचे. हे जे क्रमांक दिलेले आहेत रोमन अंकामध्ये हे चुकीचे आहेत. याचा क्रम तुम्हाला लावायचा आहे.
अजूनही कळलं नसेल तर सांगते, ही वाक्य 4 दिलेली आहेत. ही 4 वाक्य पाठ्यपुस्तकात किंवा उतार्यात जो क्रम दिलेला आहे त्या क्रमाने तुम्हाला लावायची आहेत, सिक्वेन्सने लावायची आहेत, त्याला नंबर द्यायचा आहे. ठीक, चला तर मग. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळत असेल, बरोबर ना? होतंय का नंबरिंग देऊन? शेवटचे काही सेकंद राहिलेत. आता मी पुढच्या भागाकडे जाईन. नाही तर पटापट अरेंज करा. स्वतः उत्तरं मिळाली पाहिजेत परिच्छेदामध्ये. ओके, ठीक आहे. चला उत्तरं बघूया. तुमच्या परिच्छेदानुसार आपण गेलो तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा बैल अंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. दुसरं वाक्य आहे, तिथून पुढं झोपच लागायची नाही. तिसरं वाक्य आहे, कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. आणि चौथं वाक्य आहे, कैक वर्षात असं कधी घडलं नाही, ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. हा अशा प्रकारे क्रम होता. पुन्हा क्रम सांगते. सिक्वेन्सने सांगते. 4 2 3 1. पहिल्या वाक्य 4 नंबर, दुसरं वाक्य 2 नंबर, तिसरं वाक्य 3 नंबर आणि चौथं वाक्य पहिला नंबर. गडबड होते का? पुन्हा सांगते. सगळ्यात पहिलं वाक्य येईल, बैल अंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. दुसरं वाक्य येईल, तिथून पुढे झोप लागायची नाही. आणि तिसरं यायचं, कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. आणि चौथं वाक्य आहे, कैक वर्षात असं कधी घडलं नाही, ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. कळलं? ही खालती नंबरिंग करून लिहायचं आहे, केवळ नंबर घालून ठेवायचं नाही आहे. वर्कबुक चेक केले जातील. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, आकृतीबंध पूर्ण करा. आजीची गोष्ट सांगण्याची वैशिष्ट्ये. आजीचं वैशिष्ट्य काय होतं गोष्ट सांगण्याची? चला तर मग शोधूया पटकन. बघा, परिच्छेदामध्ये तिसरी चौथी ओळ आहे, त्याच्यामध्ये उत्तर आहे. मिळालं? चला, आजीची गोष्ट सांगण्याची वैशिष्ट्य काय आहेत? तर चेहऱ्यावरचे बदलणारे भाव. ती ज्यावेळी गोष्ट सांगत असे तेव्हा तिचं चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन असायचं, हे बदललेलं असायचं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हातांच्या हालचाली. ती गोष्ट सांगता सांगता तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जायचे आणि हाताच्या हालचाली सुद्धा ती करत असायची. ठीक आहे, अशा प्रकारे 2 वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न, सहसंबंध लिहा. त्यातला पहिला आहे, धरती दुआपली तर माती डॅश. काय बरं? बघा पटकन. शब्द परिच्छेदात दिला आहे, मातीच्या पुढचा शब्द शोधायचा. मला वाटतं उत्तर मिळालं असेल. सेकंड लास्ट सेंटेन्स बघा परिच्छेदामध्ये. गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुआपली आणि माती हाराकली. उत्तर आहे हाराकली. ठीक, आता पुढचं बघा. गाव गर्तीला सपान डॅश. सेकंड लास्ट सेंटेन्समध्ये उत्तर आहे. अंडरलाईन करत जा, म्हणजे बघून तसं तुम्हाला लिहिता येईल.
गाव गर्तीला सपान काय येईल? धरतीला. ठीक आहे. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 3 स्वमत कृती आहे. तुम्हाला समजलेल्या सखुआजीचे व्यक्तिचित्र रेखाटा. आता तुम्हाला सखुआजी कशी वाटते? म्हणजे सखुआजीचं जे व्यक्तिचित्र म्हणजेच कॅरेक्टर किंवा पात्र, तर ही सखुआजी तुम्हाला कशी वाटते? तुम्हाला काय समजले सखुआजीबद्दल? तर ते तुम्हाला जे काही वाटतं ते लिहायचं आहे. मला असं वाटतं, म्हणजे ॲज अ मॉडेल आन्सर मी असं सांगू इच्छिते की 90 वर्षांची सखुआजी हातामध्ये काठी घेऊन गावभर फिरून सगळ्यांची आस्थेने, आपुलकीने आणि प्रेमाने चौकशी करायची. ती नेहमी कवितेतच आणि म्हणीत बोलायची. लहान मुलांना ती अनेक चमत्कारिक गोष्टी सांगून त्यांचं मन रमवायची. आजी कुणाच्याही सणावारांना जायची, म्हणजेच बारशाला जायची, मरणाच्या कार्यक्रमाला जायची, लग्न कार्याला जायची. तर असं एकच समग्र असं वाक्य मी इथे सुचवते की आजी कुणाच्याही सणावारांना जायची. गाव बैठकीत तिनं दाखवलेला करारीपणा हा वाखाणण्याजोगा होता. बघा, त्या मुलगा तो वावगं वागला होता आणि मग गाव त्याच्या विरोधात असताना सुद्धा आजीने स्वतःची निर्णय क्षमता ओळखून तिने गावाच्या विरोधात का असेना पण निर्णय दिला होता आणि म्हटलं होतं की मुलाने घाण केली तर मांडी कापून टाकायची का? आठवते का ते वाक्य? म्हणजे ह्याच्यातून तिचा करारीपणा दिसून येतो. म्हणजे उदाहरण द्यायची गरज नाही, पण तिचा गुण तिथे आपण देऊ शकतो. त्यानंतर गावात प्रौढ शिक्षण साक्षरता होती, त्याचं उदाहरण तुम्ही इथे देऊ शकता. जसं की गावात प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालवण्यामध्ये सुद्धा आजीचा पुढाकार होता. तिने गावच्या सरपंचाला साक्षर केलंच, पण गावातल्या सर्व आयाबायांनाही तिने शिकवलं. तिला सद्गुणांची खूप कदर होती आणि म्हणूनच गावातला जो पहिला पोलीस झाला त्याचा तिनं युनिफॉर्ममध्येच सत्कार गावच्या आईबाईंकडून करवला गेला. बरोबर. तर सद्गुणांची कदर तिला होती. तिने त्या पोलिसाचा सत्कार केला. त्यानंतर लेखकालाच तिने मास्तर बनवलं. संपूर्ण गावात तिच्या सत्यप्रियतेची वचक होती किंवा जरब होती. गावामध्ये सखुआजीला मान होता. संपूर्ण गाव हा तिचा गोतावळा होता. ज्यावेळेला सखुआजी मरण पावली तेव्हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोकांचे किंवा गावातल्यांचे डोळे पाणावले होते. तर अशी सगळ्यांना हवीशी असलेली अशी सखुआजी मला या पाठातून दिसून येते. तर मला वाटतं उत्तर तुम्हाला कळलं असेल. आता आपण पुढच्या परिच्छेदाकडे वळूया. उतारा क्रमांक 4, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 28 वरचा हा पॅसेज आहे. चला आता आपण वाचायला सुरुवात करतोय. वेळ झाले वाचायची. चला तर मग.
झालं वाचून? मला वाटतं वाचून झालं असेल. आता आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न 4. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, आकृतीबंध पूर्ण करा. उतार्यात आलेले इंग्रजी शब्द. बघा बरं, 2 शब्द उतार्यात आलेले आहेत. पटकन शोधायचे आहेत. मिळालं? ठीक. तर पहिला शब्द आहे चॅलेंज, फायनल, ड्रेस असे उतार्यात आलेले इंग्रजी शब्द आहेत. बरोबर? नीट वाचलं, प्रश्नाचा रोख कळला तर उत्तर व्यवस्थित समजेल. दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. गावात एकदा कोणत्या देवीची जत्रा ठरली? उत्तर आहे, मिळालं? वरून दुसरी ओळ बघा परिच्छेदामध्ये. गावात एकदा लक्ष्मी देवीची जत्रा ठरली. बरोबर? दुसरा प्रश्न आहे, गावचा सरपंच कसा होता? बघा कसा होता. मिळालं उत्तर? सेकंड पॅरेग्राफमध्ये वरून चौथी ओळ आहे बघा. मला वाटतं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल. गावचा सरपंच अंगठेवाला होता. अंगठेवाला म्हणजेच अशिक्षित किंवा निरक्षर होता. पण उत्तर तिथे दिलेले अंगठेवाला, मग तेच उत्तर अपेक्षित आहे. कळलं? म्हणून उत्तर लिहायचे, गावचा सरपंच अंगठेवाला होता. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट आहे, त्यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. अ गटातले प्रश्न वाचून दाखवते. पहिला आहे वावगं वागलेला, दुसरा अंगठेवाला, तिसरा पोलीस झालेला, चौथा साक्षर करणारा. आणि ब गटातली उत्तरं आहेत, अ सरपंच, ब चोपडा यांचा पोरगा, क लेखक आणि 4 सातबा घोरपड्याचा पोरगा. योग्य उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. चला पटकन नंबरिंग करा पेन्सिलीने. झालं उत्तर लिहून? ठीक आहे. मिळाली सगळी? चला उत्तर चेक करूया. वावगं वागलेला कोण? तर ड सातबा घोरपड्याचा पोरगा. दुसरं अंगठेवाला, अंगठेवाला कोण? अ सरपंच. तिसरा प्रश्न आहे पोलीस झालेला कोण? ब चोपडा यांचा पोरगा. आणि चौथं आहे आजीला साक्षर करणारा कोण? तर क लेखक. मला वाटतं उत्तरं मिळाली असतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न आहे स्वमताचा. खालील मुद्द्यांना अनुसरून सखू आजींविषयी तुमचे मत लिहा. आणि 2 पॉईंट दिलेले आहेत. एक तर सखू आजीचा करारीपणा आणि दुसरा आजीचा गोतावळा. याबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट्स द्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा आजीचा करारीपणाबद्दल आपण बोलूया.
तर आता हे करारीपणा सांगताना तिथे त्या करारीपणा तिचा जेव्हा आपण ओळखतो, तिचा गुण ओळखतो करारीपणा, त्यावेळी घडलेली घटना जी आहे ती उदाहरणासह देण्याची गरज आहे इकडे. बरोबर. तर तिचा करारीपणा आपण बघूया पहिल्यांदा. सातबा घोरपड्याच्या मुलाच्या संदर्भात आजीनं स्वतः न्याय दिला आणि त्याची शिक्षा रद्द केली. या प्रसंगी सखू आजीने दाखवलेला करारीपणा हा वाखाणण्याजोगा आहे. कारण गावबैठकीतील सर्व पंचांनी घोरपड्याच्या मुलाला शिक्षा ठोठावली होती किंवा शिक्षा सर्वानुमते मान्य केली होती. पण लहान मुलाची चूक ही पदरात घेऊन त्याला माफ करायचं असतं, हा धडा आजीने ग्रामसभेला शिकवला. कारण ग्रामसभेमध्ये अनेक प्रतिष्ठित लोक होती, मान्यवर लोक होती, त्यांच्या समोर तिने हा मुद्दा मांडलेला आहे. आणि त्यामुळे आपण असं सांगू शकतो की मुलाची चूक पदरात घेऊन त्याला माफ करायचं असतं, हा धडा आजीने ग्रामसभेला शिकवला. आजीला गावात किती मान होता हे या प्रसंगातून स्पष्ट होतं आणि तिची न्यायदृष्टी किती निखळ आणि निर्मळ होती हे सुद्धा या गोष्टीतून दिसून येतं. आजीच्या या धाडसामुळे कोवळा जीव वाया गेला नाही. आजीच्या या करारीपणाचे व्यक्तिमत्व आपल्यालाही नकळत शिकवण देत असतं. अशा प्रकारे आपण करारीपणाबद्दल लिहू शकतो. आता पुढचा मुद्दा आहे आजीचा गोतावळा. तर आजीच्या गोतावळ्याबद्दल आपण काय सांगू शकू? तर सखू आजी ही गावातील कुणाच्याही सणासमारंभाला जायची. तिथे ती पुढाकार घ्यायची. तिनं आयाबायांना साक्षर केलं. अंगठे बहादर सरपंचाला सहीपुरता साक्षर केला. गावात पहिल्यांदा पोलीस झालेल्या तरुणाला आजीने गावच्या बायकांना गोळा करून ड्रेसवर ओवाळलं आणि दही साखरेने त्याचं तोंड गोड केलं. हा मुद्दा इथे सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर आजीला गावामध्ये लहान थोर माणसं मान देत असत. तिचे करारी व्यक्तिमत्व सगळ्यांनाच योग्य न्याय देणारे होते. अशा प्रकारे सारा गाव हा सकू आजीचा गोतावळा होता असं आपण लिहू शकतो. मला वाटतं उत्तर तुम्हाला समजत असेल. आता आपण पुढच्या परिच्छेदाकडे वळणार आहोत. उतारा क्रमांक 5, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 28-29 वरचा हा परिच्छेद आहे. चला तर मग वाचायला सुरुवात करायची आहे. मला वाटतं परिच्छेद वाचून झाला असेल. आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 5, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा. पहिलं वाक्य आहे, सखू आजी शिकली सवरली असती डॅश जन्मली असती तर कुठल्या कुठं पोचली असती. चला बघू, शोधा. पहिलंच वाक्य आहे. उत्तर मिळालं असेल. उत्तर आहे शहरात. सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठं पोचली असती. उत्तर बरोबर आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण.
दुसरी रिकामी जागा इकडे दिलेली नाही आहे बघा, तुमच्या वर्कबुक पेज नंबर 99वर आहे. आता फक्त आजीच्या डॅश घडलेल्या न घडलेल्या. उत्तर आहे लोककथा, भाकडकथा, लघुकथा आणि दंतकथा. उत्तर मिळालं. आजीच्या कुठल्या कथा? उत्तर आहे दंतकथा. ठीक. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आकृतीबंध पूर्ण करा. आजी नसल्याने उद्याच्या मुलांची होणारी अडचण. बघा बरं, शेवटच्या वाक्यात उत्तर आहे. मिळालं. आजी नसल्याने उद्याच्या मुलांची होणारी अडचण काय आहे? तर सांगायला आजीची आठवण नसणे. सांगायला आजीची आठवण नसणे हे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, आजी शिकलेली नव्हती पण तिचे काहीही बिघडत नव्हते, कारण कारण का? वरून दुसरी ओळ बघा परिच्छेदामध्ये, उत्तर आहे तिथे. सगळं तिनं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सेकंड लाईन. मिळालं असेल उत्तर. बरोबर. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 2 आकलन कृती. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातलं पहिलं आहे, आजीला जागाच उरली नाही कारण. 4 पर्याय आहेत. अ. घरे लहान झाली. ब. लोक सुशिक्षित झाले. 3. गावगाडा बदलला. आणि 4. आजी म्हातारी झाली. आजीला जागाच उरली नाही कारण सेकंड लास्ट पॅरेग्राफमध्ये सेकंड लास्ट लाईनवर आहे बघा. आता गावगाडा बदलला, आजीला जागाच उरली नाही. मग उत्तर आहे क. आजीला जागाच उरली नाही कारण क. गावगाडा बदलला. ओके. उत्तर लिहायचं आहे नंतर. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, प्रत्येक गावाचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. डॅश. कोण? एक आजी. एक आजी. परिच्छेदामध्ये खालून तिसरी ओळ बघा. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेली असते. बरोबर. मग कोण? आजी. दुसरं प्रश्न आहे, गाव पोरकं झालं कारण. पोरकं म्हणजे अनाथ झालं आजीशिवाय. का बरं पोरकं झालं? का अनाथ झालं? कारण का? सखू आजी मरण पावली आहे. हां, मिळालं उत्तर. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 3 स्वमताचा प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही या विधानाबद्दल तुमचे मत सविस्तर सांगा. आता का बरं आजीला जागाच उरली नाही? तर मला वाटतं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. बरोबर. सगळे एकत्र राहत असत आणि त्यामुळे घराघरामध्ये आजीची संस्कृती होती. आजी घरातल्या लहान मुलांना गोष्टी सांगायची, मग त्यांच्यावर चांगले संस्कार करायची. घरादारामध्ये किंवा गावगाड्यामध्ये आजीला मान होता. आजीसारख्या वृद्ध व्यक्तींच्या मताचा तिथं आदर केला जात असे. घराघरामध्ये आजीचा वचक होता, जरब होती. पण गावगाडा बदलला आणि एकत्र कुटुंब पद्धती होती ही संपुष्टात आली किंवा नष्ट किंवा लोप पावत गेली. जागोजागी पाळणाघरं निघाली. अर्थात ती काळाची गरज आहे. जागेअभावी अनेक घरामध्ये आजी आजोबांना वृद्धाश्रमामध्ये हलवण्यात आलं आणि त्यामुळे मुलांपासून नातवंडांपासून आजी ही दूर गेली आणि त्यामुळेच बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही
असं म्हटलं आहे. ठीक, इथपर्यंत वर्कबुक कंप्लीट करायचं आहे.